या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA-TYच्या SSC मधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आजच्या तासाला आपल्याला वित्तीय समावेशन, त्याचे महत्त्व आणि गुणदोष हा भाग पाहायचा आहे. यापूर्वीच्या तासाला वित्तीय समावेशन म्हणजे काय आणि भारतातील सद्यस्थिती किंवा गव्हर्नमेंटचं धोरण, त्या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे किंवा तशा प्रकारची माहिती अभ्यासलेली आहे. आपण पाहितलं की 2014 मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनधन योजनेच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात वित्तीय समावेशन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहितलं की या योजनेच्या माध्यमातून एका आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक असे 1 लाख म्हणजे 1,80,00,96,130 खाते उघडले गेले आणि अशा प्रकारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद देखील झालेली आहे. त्याचबरोबर वित्तीय समावेशनमध्ये आपण पाहतो की केवळ ठेवी ह्या महत्त्वाच्या नाहीत, तर विमा संरक्षण आहे, पेन्शन स्कीम आहे, सरकारी योजनांचा लाभ या वेगवेगळ्या माध्यमातून दिल्या जातो, जनधन योजनेच्या माध्यमातून दिल्या जातो. आणि त्यामुळे आपण पाहितलं की साधारणपणे शहरी आणि ग्रामीण भागात मोठे कुटुंब किंवा व्यक्ती ह्या आपण पाहतो की वित्तीय समावेशांच्या बाहेर होत्या. तर का बाहेर होत्या याची काही कारणे आपण यापूर्वीच्या तासाला पाहितली की सर्वांकडे आपण पाहतो की तशा प्रकारचं उत्पन्न जास्त नसतं त्यांच्याकडे किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या गावामध्ये बँक नसल्यामुळे त्यांना बाहेर जाऊन गैरसोयीचं असतं. त्यामुळे ते बँकिंग क्षेत्राच्या बाहेर होते किंवा लागणाऱ्या कागदपत्रांचं आपण पाहतो की कागदपत्रांची यादी जर मोठी असेल तर लोक कंटाळा करतात आणि बँकेत खातं उघडण्यास कंटाळा करतात आणि त्यामुळे आपण पाहतो की लोक वित्तीय समावेशांच्या बाहेर होते. त्याचबरोबर जनजागृतीचा अभाव आहे, बँकिंग व्यवस्थेवरील त्यांचा अविश्वास हेही कारण बँकिंग क्षेत्राच्या बाहेर असलेलं आपल्याला दिसून येतं. लोकांचं वित्तीय समावेशन त्यामुळे झालेलं नाही. त्याचबरोबर बँकिंग सेवांचे उच्च दर आपण पाहतो की वेगवेगळ्या सर्व्हिसेस घेतल्या बँकेच्या, तर SMS सर्व्हिस असेल, इंटरनेट सर्व्हिस असेल किंवा आणखी दुसऱ्या काही सर्व्हिसेस, याचे चार्जेस भरपूर आहेत किंवा मिनिमम बॅलन्स वगैरे. आपण पाहतो की जनधन योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारे कुठले एक्स्ट्रा शुल्क आता बँका लावू शकत नाहीत किंवा गव्हर्नमेंटने त्यावर मर्यादा आणलेली आहे आणि त्यामुळे एक सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारची जनधन योजनाच्या माध्यमातून वित्तीय समावेशन करण्याचा शासनाने प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर बँकिंग सेवांचे उच्च दर, त्यामध्ये सेवांमधील गुणवत्तेचा अभाव, त्याचबरोबर इतर काही कारणे यामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात की या सर्व कारणांमुळे आतापर्यंत लोकांचं वित्तीय समावेशन झालं नाही. परंतु मोदी गव्हर्नमेंटने जनधन योजना आणून या सर्व कारणांवरील उपाययोजना केल्यामुळे आपण आज पाहतो की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात म्हणजे 41.13 कोटी या ठिकाणी खातेदारांनी या जनधन योजनेमध्ये खाते उघडून आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या फार प्रमाणात ठेवीच्या स्वरूपात ही रक्कम त्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळे जनधन आपण पाहतो की वित्तीय समावेशांचा उद्देश समोर ठेवून शासनाने आपलं धोरण या ठिकाणी आखलेलं आणि आपण पाहतो की बँकिंग क्षेत्राचा विस्तार 3 ते 4 पटीने झाला किंवा तशा प्रकारची सेवा केंद्रे सर्व शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये, खेड्यांमध्ये सेवा केंद्राच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात वित्तीय समावेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो की बँकिंग क्षेत्र किंवा बँका ह्या देशाच्या विकास वाहिन्या असतात. कारण ज्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसा आहे त्या ठेवी म्हणून स्वीकारतात आणि ज्यांना पैशाची गरज आहे त्या कर्ज पुरवठा त्या माध्यमातून करत असतात आणि सरकारी योजनांचा लाभ हा सगळा बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून होतो. म्हणून आधुनिक व्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्राला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून लोकांचं बँकिंग क्षेत्रामध्ये समावेशन होणं हे फार गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात दारिद्र्य होतं, आर्थिक विषमता होती, गरिबी आहे, ग्रामीण भागात छुपी बेकारी आहे, शेतकऱ्यांचं अल्प उत्पन्न आहे, की ह्या सगळ्या गोष्टींवर असमतोल विकास आहे. या सगळ्या गोष्टींवर जर उपाय करायचा असेल तर वित्तीय समावेशन खूप महत्त्वाचं आहे. महिला सबलीकरण असेल, आपण पाहतो की बचत गटाच्या माध्यमातूनही शासन मोठ्या फार प्रमाणात वित्तीय समावेशन महिलांचं करत आहे आणि त्यानुसार महिला आज सक्षम झालेल्या यामुळे दिसून येत आहेत.
सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो की वित्तीय समावेशांमुळे लोकांचं वैचारिक पातळी वाढते, आर्थिक व्यवहार वाढतात. त्यामुळे उत्पन्नात वाढ होते आणि क्षमतांचा विकास होतो आणि त्यामुळे या ठिकाणी विकासाला संधी प्राप्त होते आणि लोकांचा विकास म्हणजेच देशाचा विकास असं आपल्याला म्हणता येईल की अशा प्रकारे आपण हे सगळं वित्तीय समावेशांच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहितलं आणि त्यानुसार एक सुरक्षित मार्ग शासनाने आता दिलेलं आहे. आपण पाहतो की तशा प्रकारचं एक तक्रार निवारण कक्षही बँकेत असतो की बँकेकडून काही फसवणूक झाली तर लगेच त्यावर उपाययोजना एक सुरक्षित मार्ग लोकांचा विश्वास बँकेवर निर्माण व्हावा म्हणून शासनाने हे दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो की पूर्वीच्या काळी 1 लाख रुपयाच्या ठेवीला संरक्षण विमा संरक्षण होतं. आता 5 लाख अ, अ, ठेवींना 5 लाख रुपये ठेवींना विमा संरक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक खात्याला या ठिकाणी 4 लाखाचा इन्शुरन्स गव्हर्नमेंटनं दिलेला आहे की ज्यामध्ये आपण पाहितलेलं आहे की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून 330 रुपयाच्या वार्षिक हप्त्यावर 2 लाखाचं विमा संरक्षण आहे आणि त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून 2 लाखाचं केवळ 12 रुपयाच्या वार्षिक हप्त्यामध्ये अशा प्रकारे म्हणजे 342 रुपयात 4 लाख रुपयाचं विमा संरक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपण पाहतो की पेन्शन अटल पेन्शन योजना ही या ठिकाणी गरीब लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे, शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे, ग्रामीण भागातील लोकांना, दुर्बल घटकांना उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून वयाच्या 60नंतर त्यांना आधार व्हावा हीच भावना शासनाची एक जनकल्याणाच्या माध्यमातून अशा प्रकारचं शासकीय धोरण आज असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि त्याचा बऱ्याच लोकांनी फायदा घेतलेला आपल्याला दिसून येतो. मग यामध्ये आपण पाहतो की कृषी क्षेत्र असेल, लघु, सूक्ष्म, मध्यम उपक्रम असतील, सेवा क्षेत्रातील छोटे-छोटे व्यावसायिक असतील किंवा ग्रामीण भागातील अम, आलुतेदार, बलुतेदार हे सर्व आपण पाहतो की या माध्यमातून त्यांचं वित्तीय समावेशन करून त्यांचं वित्तपुरवठा करून त्यांना त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून अशा प्रकारची एक क्रांतिकारी चळवळ भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात सुरू झाली आणि त्याचे फायदे आज आपण पाहतो की बरेच लोक घेत आहेत. कारण सरकारच्या सर्व योजनांचं अनुदान या बँक अकाउंटच्या माध्यमातून आपण पाहतो की लोकांच्या खात्यावर प्रत्यक्षरित्या जमा होत आहे आणि बँकिंग क्षेत्रामध्येही खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. आता आपण पाहतो की एटीएमच्या माध्यमातून पैसे काढता येतात, टाकता येतात. मोबाईलच्या माध्यमातूनही पैशाचं ट्रान्सफर आपण पाहतो की एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर किंवा ऑनलाईन वस्तू खरेदी करणे सगळे व्यवहार आता ऑनलाईन झाल्यामुळे बऱ्याच लोकांना आपले लाईट बिल असतील किंवा इतर काही कामे असतील ते सर्व कामे आता मोबाईलच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून किंवा बँकमधूनही आपण पाहतो NEFT असेल, RTGS असेल, चेकच्या माध्यमातून DDच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात रोकडविरहित व्यवहार आता व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळे व्यवहारांची गती वाढून आर्थिक विकासाला या ठिकाणी पूरक स्थिती किंवा वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे अनेक फायदे वित्तीय समावेशांचे असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये विशेष फायदे आपण सांगूया की MSME क्षेत्र जे आहे म्हणजे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यामध्येही मोठ्या फार प्रमाणात या वित्तीय समावेशांच्या बाबतीत माध्यमातून कर्ज पुरवठा होत असतो. आपण पाहतो की नाबार्डच्या माध्यमातूनही ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या फार प्रमाणात कर्ज पुरवठा होत असतो. मग बचत गट असतील किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा मजूर असतील, कारागीर असतील या सर्वांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाच्या योजनांचा लाभ या विविध या वित्तीय समावेशांच्या माध्यमातून दिला जातो. त्याचबरोबर कृषी क्षेत्राचा विकास करण्याच्या अनुषंगानेही मोठ्या फार प्रमाणात आपण पाहतो की शेतकऱ्यांनी खत खरेदी केला तर त्याचं अनुदान या अकाउंटवर जमा होत असतं. त्याचबरोबर कुठलीही शासकीय अनुदान ही सगळी आता आपण पाहतो की त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बँकिंग खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे वित्तीय समावेशांचे अनेक फायदे आता प्रत्यक्ष लोकांना झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर कृषीपूरक क्षेत्राचा विकास करण्याच्या अनुषंगाने ज्या योजना आहेत त्या योजनांचं अनुदान
किंवा तशा प्रकारचं सहाय्यक मदत करण्याच्या अनुषंगाने बँकिंग क्षेत्र हे खूप महत्त्वाची भूमिका मांडतं किंवा वित्तीय समावेशांच्या बाबतीत लोकांना तसे लाभ झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर सेवा क्षेत्र असेल, त्याचबरोबर दुर्बल घटकांच्या विकासासाठीच्या शासनाच्या योजना ज्या असतील, त्या योजना सर्व ऑनलाईन असलेल्यामुळे आणि आधार कार्ड आणि बँक खातं असं लिंक केल्यामुळे आपण पाहतो की सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर डायरेक्ट थेट पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि त्याचा आनंद लोकांना झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की हे पूर्वी असं नव्हतं. कधी कोणती स्कीम यायची, त्याचे पैसे कोणाकडे यायचे हे लोकांना कळत नव्हतं. परंतु आज आपण पाहतो की यामध्ये एवढी ट्रान्सपरन्सी आलेली आहे, की लगेच लोकांच्या मोबाईलवर आपण पाहतो की एस-एम-एसची रिंगटोन वाजलं की लोकं खुश व्हायले. आज गावात राशन आलं तर लोकांना एस-एम-एस चाललेले आहेत. पहिले राशन आपण पाहतो की परस्परच त्याचा माल विकला जायचा आणि कुठेतरी दिपावळीला 1-2 किलो धान्य लोकांना मिळायचं. अशा प्रकारची दयनीय अवस्था ग्रामीण भागामध्ये होती. परंतु आता हे सगळं बदललेलं आहे. तंत्रज्ञानामुळे हे सगळं बदललेलं आहे. वित्तीय समावेशनामुळे हे बदललेलं आहे, की गावात राशन दुकान आलं तर लगेच लोकांना कळतं. एखादं आपली म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपली मजुरी जमा झालेली तेव्हाच कळते किंवा शेतकऱ्यांना विविध वस्तूंवरील अनुदाने ताबडतोब आपण पाहतो की बँकेत जमा झालं की लगेच आपण पाहतो की एस-एम-एसच्या माध्यमातून लोकांना कळतात आणि लोकांना आपण पाहतो की त्यांची कामं जलद गतीने होतात किंवा तशा प्रकारचं एक विश्वासार्ह वातावरण या वित्तीय समावेशांमुळे किंवा विकासाला पूरक असं वातावरण, समाजातील सर्वच घटकांच्या विकासाला पूरक असं वातावरण वित्तीय समावेशांमुळे झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर नेतृत्व तयार करणे, मागासलेल्या भागावर लक्ष केंद्रित करणे, कायदेशीर संरक्षण आणि उपाययोजना सुद्धा यामध्ये केलेल्या आहेत. आपण पाहिलेलं आहे की अशा प्रकारे जर फसवणूक कुठे बँकिंग क्षेत्रामध्ये झाली तर लगेच आपण पाहतो की तक्रार निवारण कक्ष असतील किंवा बँकेची तशी यंत्रणा आहे की काही फसवणूक झाली असेल तर त्याविरोधात आपण तक्रार केली तर लगेच आपल्याला तशा प्रकारचं सहाय्य मिळतं किंवा तशा प्रकारच्या फसवणुकीपासून आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. तसं होऊ नये म्हणून यासाठी उपाययोजना केल्या जातात. त्याचबरोबर बाजार यंत्रणा विकसित करण्यासाठी वित्तीय समावेशन खूप महत्त्वाचं असतं. आपण पाहतो की लोक घरबसल्या आता वस्तूची खरेदी करत आहेत. ऑनलाईन खरेदी आपण पाहतो की हा बाजारपेठेच्या विस्तारीकरणाचा एक मार्ग असलेला आपल्याला दिसून येतो. सहज आपण भारतातल्या कुठल्याही एरियातून आपण वस्तू आता मोबाईलवर खरेदी करू शकतो. हे बँक खात्या वित्तीय समावेशनामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे किंवा बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे हे शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की बाजारपेठेचा विस्तार झाला, उद्योग वाढीला त्यामुळे चालना मिळाली, लोकांचे आर्थिक व्यवहार वाढले, त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढलं आणि उत्पन्न वाढल्यामुळे आपण पाहतो की विकास होत असतो. म्हणजे विकासाला पूरक अशी स्थिती या वित्तीय समावेशांमुळे निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आज आपण पाहतो की शेतकरी त्यांचा माल कुठल्याही मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमध्ये सहजरित्या आपला माल विकू शकतो किंवा ऑनलाईन खरेदी करू शकतो. आपण पाहतो की लोकल मार्केटला जर एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर त्याचे भाव किती असतात. मग आपल्याला वाटतं हे फसवं, पण ऑनलाईन खरेदीमध्ये हे सगळं आता एवढी ट्रान्सपरन्सी वाढलेली आहे की आपल्याला एकतर वस्तू आपल्या घरी येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये फार फसवणुकीचे शक्यता कमी आहेत. कारण त्या आपण पाहतो की त्याच्यामध्ये फसवणूक झाली तर लगेच ते रिप्लेस होतं किंवा ते आपल्याला वापसही करता येतं. अशा प्रकारचे ग्राहकांच्या हक्काचं संरक्षण या वित्तीय समावेशांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला संरक्षण आणि तक्रार निवारण असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की ह्या दोन्ही गोष्टी या माध्यमातून झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की एक गुणवत्तायुक्त बँकिंग पायाभूत सुविधा आज आपल्याला मिळत आहेत. जसं की आपण पाहतो की बँकेची सेवा केंद्र असतील किंवा मग ए-टी-एम्स असतील. त्याचबरोबर इतर बँकेच्या सुविधा असतील जसं की चेकबुकच्या माध्यमातून पैसे पाठवणे, आर-टी-जी-एसच्या माध्यमातून 0 मिनिटात पैसे दुसऱ्याच्या खात्यावर आपल्याला ट्रान्सफर करता येतात किंवा मोबाईलच्या माध्यमातून मोबाईल आपण पाहतो मोबाईलच्या माध्यमातून आपण एक आपल्याला पाहिजे तेवढं आता म्हणजे
लिमिटमध्ये, काही लिमिटमध्ये आपण इंटरनेट बँकिंगमधून मात्र आपण आपले व्यवहार चांगले मोठ्या फार प्रमाणात करू शकतो. मोबाईल बँकिंगमधून थोडी त्याला मर्यादा आहे. परंतु व्यवहार या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की एक गुणवत्तायुक्त इन्फ्रास्ट्रक्चर यामधून निर्माण होत आहे. लोकं त्याचा वापर करत आहेत आणि त्यामुळे एक विकासाला चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण आपण पाहतो की आपली कामं झटपट पहिलं व्हायचं असं की आपण पाहतो की लाईट बिल भरायलाही वेळ लोकांकडे सरकारी कर्मचारी असेल आणि त्याचा ऑफिसचा टाइम आणि लाईट बिल भरण्याचा टाइम एकच असायचा. मग लाईट बिल भरायचं कसं? असे प्रश्न निर्माण व्हायचे. परंतु आज आपण पाहतो की हे सगळं मोबाईलवर करता येत असल्यामुळे चुटकीसरशी ह्या सगळ्या गोष्टी शून्य मिनिटामध्ये करता यायला लागल्यात आणि त्यामुळे लोकांचा वेळ वाचत आहे, पैसा वाचत आहे, दगदग वाचत आहे आणि त्यामुळे आपलं काम करून हे आपल्याला आपले इतर कामंही आपण करू शकतो. अशा प्रकारे कामाचा वेगही वाढलेला आहे, त्यामध्ये गुणवत्ता वाढलेली आहे. स्मार्ट वर्क ज्याला आपण म्हणूया, अशा प्रकारची संस्कृती या वित्तीय समावेशामुळे झालेली असे अनेक फायदे यामध्ये आपल्याला वित्तीय समावेशाचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर बँकांनी नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचा कमी वेळेमध्ये आणि एक सुरक्षित मार्ग या ठिकाणी अवलंबिलेला आहे. जसं की कोर बँकिंग असेल, ऑनलाईन बँकिंग असेल, इंटरनेट बँकिंग असेल, ATMच्या माध्यमातून पैसे टाकणे असतील, काढणे असतील, असे अनेक प्रकारचे ऑनलाईन आपण पाहतो की आपल्याला वेगवेगळे खाते या ठिकाणी बिझनेस अकाउंट ओपन करता येतं, रिटेल अकाउंट ओपन करता येतं, सेव्हिंग अकाउंट ओपन करता येतं. असे वेगवेगळे आपण पाहतो की वेगवेगळे सुविधा बँकांनी यामध्ये दिल्यामुळे एक तर आपण पाहतो की लोकांचे व्यवहारांची संख्या आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ऑनलाईनमुळे बँकेचाही लोड आता आपण पाहतो की सगळेच लोक जर बँकेत आले असते तर लोकांना काम करणं शक्य झालं नसतं. या तंत्रज्ञानामुळे आपण पाहतो की एटीएममुळे बँकेत पैसे काढायला जायची गरज नाही. एटीएममधूनच आपण काढू शकतो. त्यामुळे बँकेतला ताण कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळे बँकेतील कामाचा वेग वाढला. तुम्हाला कर्ज पाहिजे असेल, ऑनलाईन कर्ज करून घेऊ शकता. कर्जाचे अनेक प्रकार आहेत. आता बँका शिक्षणासाठी कर्ज देत आहेत, घरबांधणीसाठी कर्ज देत आहेत, उपभोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहेत, वाहनांवर कर्ज, कशावर कर्ज नाही, सगळं काही घ्या. या ठिकाणी मार्केटमध्ये बँका मोठ्या फार प्रमाणात पूर्वी कर्ज मर्यादा खूप होती. 25,000च्या वरी 2,000 पर्यंत इसवी सनाच्या 2005 पर्यंत बँका कर्ज देत नव्हत्या आणि तेही दुर्मिळ होतं. ज्याला कर्ज मिळालं तो नशीबवान म्हणायचा. पण आज कोणीही जाऊ द्या, या ठिकाणी बँका प्रत्येकाला कर्ज देत आहेत. म्हणजे ही दृष्टी किंवा अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर बँकेमध्ये डेव्हलप झाल्यामुळे आपण पाहतो, की आज सर्वसामान्य व्यक्ती बँकेत गेला तर त्याला बँकेतून मदत होत आहे. पूर्वी हे नव्हतं. बँका होत्या परंतु अशा प्रकारची मदत होत नव्हती. आणि म्हणून बरेच लोक आपण पाहतो की आर्थिक विकास त्यांचा थांबलेला होता. आज आपण पाहतो की आपण सहजरित्या आपल्याला 25-30 लाख रुपये लोन सहजरित्या बँका आज देत आहेत. पहिलं 25,000 मध्ये लोन देत नव्हत्या. आज आपण पाहतो की हे सगळं हे जागतिकीकरणाचे परिणाम आहेत, उदारीकरणाचे परिणाम आहेत, खाजगीकरणाचे अनुकूल परिणाम आहेत आणि बँकिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान किंवा तशा प्रकारचा झालेला बदल, जागतिकीकरणामुळे बँकिंग क्षेत्रात झालेला बदल, उदारीकरणामुळे बँकिंग क्षेत्रात झालेला बदल आणि खाजगीकरणामुळे बँकिंग क्षेत्र आपण पाहतो की आज अनेक प्रकारच्या बँका मार्केटमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. सरकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, सहकारी बँका आहेत आणि इतरही बँका असलेल्या आपल्याला दिसून येतात, की ज्या बँकांची संख्या वाढल्यामुळे आता प्रत्येक लोकांना आता मोठ्या फार प्रमाणात कर्ज पुरवठा वाढत आहे. पहिल्या बँका कमी होत्या म्हणून आणि विशिष्ट आपण पाहतो, की लोकं तिथं जात होते आणि श्रीमंत लोकांना तिथं मदत होत होती, गरीब लोकांना होत नव्हती आणि म्हणून विकासापासून दूर गरीब व्यक्ती राहत होता. आज आपण पाहतो, की गरीब श्रीमंत भेद बँकेमध्ये फार राहिलेला नाही. आणि जे गरजूवान आहेत त्यांच्यासाठी मदत करण्यासाठी बँकिंग लोक किंवा बँकिंग यंत्रणा आता सक्षम आहे. कारण ऑनलाईन सगळं झालंय. तुम्ही ॲप्लिकेशन केलं की तुम्हाला मदत होणारच. अशा प्रकारे एवढी ट्रान्सपरन्सी आता या वित्तीय समावेशांच्यामुळे या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर देखरेख आणि मूल्यमापनही आता व्यवस्थित होत आहे आणि आपण पाहतो की RBIचं एक नियंत्रण या बँकांवर व्यवस्थित असल्यामुळे आज आपण पाहतो की व्याजाचे दरही कमी झालेले आहेत. कर्ज घ्यायला परवडतं. पूर्वी 2005च्या पूर्वी व्याजाचे दर खूप होते. 15%, 14%, 20% पर्यंत व्याजाचे दर असायचे. सहकार क्षेत्रात तर व्याजाचे दर मोठे असायचे. परंतु आज आपण पाहतो की व्याजाचे दर हे आपण पाहतो की शासनाच्या कल्याणकारी योजनांमुळे अ, यामध्ये 2%, 3%, 4%, 5%, 7% इथपर्यंतच कर्जाचे दर राहिलेले आहेत.
एवढं स्वस्त आता कर्ज झालेलं आहे आणि त्यामुळे लोक आपल्या विकासासाठी मोठ्या फार प्रमाणात भांडवल, मग व्यवसायासाठी असेल, गृह बांधणीसाठी असेल, व्हेकल खरेदी करण्यासाठी असेल किंवा इतर पूरक सोयी-सुविधांसाठी असेल, की अशा प्रकारे आता मोठ्या फार प्रमाणात अ, क कर्ज ते मिळत आहे, शासकीय योजनांचा लाभ घेता येत आहे. अनेक कल्याणकारी योजनांचा आपण पाहतो की वित्तीय समावेशांमुळे हे सगळे फायदे झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर अशा प्रकारे अनेक फायदे हे वित्तीय समावेशांचे असलेले आपल्याला दिसून येतात. परंतु यामध्ये काही त्रुटीही या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, की जसं की म्हणजे यामध्ये काही दोष ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता असते. आपण पाहतो, की बँक आपल्याला नेहमी एस-एम-एस करते, की तुमचा ओ-टी-पी कोणाला सांगू नका, आधार क्रमांक सांगू नका, पॅन कार्ड नंबर सांगू नका किंवा तुमची अशी गुप्त माहिती कोणालाही देऊ नका. परंतु फसवणुकीचे फोन येतात. तुमचं ए-टी-एम बंद पडलंय, सुरू करायचं. मग त्यासाठी आधार क्रमांक सांगा. तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी आला तो सांगा. आणि आपण पाहतो, की ग्रामीण भागातील किंवा अशिक्षित, अज्ञानी, निरक्षर माणूस अशा फसव्या फोनला फसतो आणि आपण पाहतो की मग कुठेतरी अशा घटना होतात की खात्यावरचे पैसे काढून घेतले. तर बँक अशा वेळोवेळी जनजागृती करते. मग त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, की अशा प्रकारचा एक दोष यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर वेगवेगळे बँकेचे ड्यूज असतात, चार्जेस असतात. ते बँका आपण पाहतो की कर्ज घेताना सांगत नाहीत किंवा ठेवी ठेवताना सांगत नाहीत आणि त्यामुळे आपण पाहतो की एखादी सुविधा घेतली तर त्याला खूप मोठे चार्जेस असतात, जे की गरीब व्यक्तींना परवडत नाही. तर अशा प्रकारे चार्जेस जर कमी केले तर आणखी वित्तीय समावेशन मोठ्या फार प्रमाणात वाढू शकतं किंवा बँकिंग सुविधाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढू शकते असं आपल्याला म्हणता येईल उपाययोजनेच्या बाबतीत. त्याचबरोबर आणखी एक दोष दिसून येते की बँक या ठिकाणी बंद पडण्याची भीती आपण पाहतो की बऱ्याच बँकांमध्ये घोटाळे होतात. आज मोठ्या फार प्रमाणात मोठमोठे घोटाळे बँकांमध्ये होत आहेत आणि ही भीती लोकांमध्ये की आपलं कष्टाचा पैसा बुडण्याची भीती लोकांमध्ये जर निर्माण झाली तर लोक बँकिंग क्षेत्राच्या दूर जातात. म्हणजे लोकांचं वित्तीय समावेशन होत नाही आणि मग विकासापासून वंचित राहतात. आपण पाहतो की हा मोठा दोष बँकिंग क्षेत्रामध्ये आहे. परंतु यावर गव्हर्नमेंट उपाय करत आहे, की आता आपण पाहतो की थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी असे घोटाळे झालेले आहेत. परंतु यावरही उपाययोजना आज आपण पाहतो की लोकांच्या ठेवींना शासनाने, केंद्र सरकारने ₹5,00,000 ठेवींना विमा संरक्षणाची हमी दिलेली आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की हळू-हळू बँकिंग क्षेत्र एक सुरक्षित क्षेत्र आता होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर सामान्यांना कर्ज मिळत नाहीत. आपण पाहतो की जी गरीब व्यक्ती आहेत अशा लोकांना बँकिंग क्षेत्रामधून तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. जसं की गरजू एखादा मुलगा शिकत असेल, त्याला जर पैशाची गरज असेल, तर त्याला तात्काळ एज्युकेशन लोन मिळायला पाहिजे. परंतु आपण पाहतो की बँकिंग क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांचं पूर्वग्रह दूषित असेल किंवा तशा प्रकारची त्याची अनास्था किंवा उदासीन असतील, हे लोकं जर बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोकं जर उदासीन असतील, तर त्याचा लाभ बँकिंग क्षेत्राचा लाभ लोकांना, सामान्य जनतेला होत नाही. हे एक आव्हान किंवा अशा प्रकारचा दोष यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण पाहतो की ज्या अपूर्ण पायाभूत सुविधा आहेत, आपण पाहतो की ए-टी-एम असतं, पैसा नसतं किंवा ए-टी-एम नेहमी-नेहमी बंद पडणे किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असतो, की दिवस-दिवस बँका यामुळे बंद पडतात आणि त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो, पश्चाताप होतो किंवा लोकांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. हा एक दोष इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा किंवा इंटरनेटची स्पीड पाहिजे त्या प्रमाणात नसेल, तर बँकिंग व्यवहार आज ठप्प व्हायला लागलेले आहेत आणि हा एक मोठा प्रॉब्लेम किंवा दोष यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो, की यावरही शासन आता उपाययोजना करत आहे, की हाय स्पीडचं इंटरनेट या ठिकाणी 4G, 5G आता येत आहे आणि त्यामुळे हळू-हळू या क्षेत्रात एक क्रांतिकारक बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ते पुअर कनेक्टिव्हिटी असेल, त्याचबरोबर सामाजिक मागासलेपणा असल्यामुळे बरेच लोक या क्षेत्रापासून दूर आहेत, असं आपल्याला दिसून येतं, की त्यांचा संपर्क शहरी भागाशी येत नाही किंवा अशा प्रकारच्या आधुनिक यंत्रणेशी येत नाही. आणि त्यामुळे ते दूर राहतात. मग त्यांचं वित्तीय समावेशन करणं हे एक आव्हान आपल्यासमोर असतं. त्याचबरोबर पेमेंटच्या बाबतीतही आपण पाहतो, की ए-टी-एममध्ये गेलं तर पेमेंट बऱ्याच वेळा अडकतं. अशा प्रकारे एकदा पेमेंट अडकलं, की पुन्हा ती व्यक्ती ए-टी-एममध्ये कधी जात नाही. तर अशा प्रकारचे हे धोके किंवा आव्हाने तंत्रज्ञानातील
बिघाडामुळे झालेले आपल्याला दिसून येतात किंवा बऱ्याच बँकाचे एटीएम असतात, पण बँक कर्मचारी त्याच्यात पैसे टाकत नाहीत आणि मग लोकं कंटाळतात, की एटीएम आहे पण पैसा नाही. अशा प्रकारे एक अविश्वास निर्माण होतो. अशा प्रकारचा दोषही आपल्याला कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण पाहतो, की मोबाईलवर मोबाईल बँकिंग असेल, ही आणखी सुटसुटीत जर केली तर सर्वसामान्य व्यक्तींनाही तिचा वापर करता येईल. अशा प्रकारचं एक आव्हान त्याच्यासमोर असलेलं आपल्याला दिसून येतं आणि थोडक्यात वित्तीय समावेशन वाढावं यासाठी काही उपाययोजना आपण पाहतो, की हे जे दोष आहेत, हे दोष जर दूर केले तर लोकांचं वित्तीय समावेशन वाढू शकतं. लोकांना बँकिंग क्षेत्राचे लाभ मिळू आणि बँकिंग क्षेत्राचे लाभ मिळणे म्हणजे विकासाच्या प्रवाहात सामील होणे असं आपल्याला म्हणता येईल. तर यामध्ये आपल्याला काही उपाययोजनेच्या माध्यमातून सांगता येईल, की सर्वांसाठी वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे, मूलभूत सुविधा देणे, त्याचबरोबर कौशल्य विकसित करणे, वित्तीय साक्षरता व शिक्षण देणे, ग्राहक संरक्षण व तक्रार निवारण करणे, परिणामकारक समन्वय प्रस्थापित करणे. आपण पाहतो, की बऱ्याच वेळा समन्वयाचा अभाव असल्यामुळेही बँकिंग क्षेत्रातील कामं होत नाहीत किंवा एखाद्या व्यक्तीला खातं उघडायचं असतं, परंतु त्याला त्याची माहितीच मिळत नाही. तशा प्रकारचं कॉन्टॅक्ट त्याचा होत नाही किंवा त्याला कोणी तसं मिळत नाही आणि त्यामुळे वर्षानुवर्षे ही माणसे बँकिंग क्षेत्राच्या दूरच राहतात आणि म्हणून आपण पाहतो, की वित्तीय समावेशन व्हायचं असेल, तर अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन हे वाढलं पाहिजे. अशा प्रकारे या दुरुस्त्यांवरील उपाययोजना जर केल्या, तर भारतात मोठ्या फार प्रमाणात जी लोकसंख्या आहे किंवा जी लोकं वित्तीय समावेशनापासून आजही दूर आहेत, त्यांना आपण विशेषतः आपण पाहतो, की महिला आहेत. महिलांचं बँकेमध्ये फार कमी खातं आहे. त्यांना त्याचे लाभ होतील किंवा दुर्बल घटक आहेत त्यांना त्यांचे लाभ होतील किंवा मागासलेले घटक आहेत त्यांना त्याचे लाभ होतील. अशा प्रकारची मोठ्या फार प्रमाणात शासकीय कल्याणकारी योजना आणि बँकिंग क्षेत्राचे लाभ कसे होतात याबद्दल जर लोकांमध्ये जनजागृती केली आणि त्यांच्या गावात जाऊन त्यांचे तिथं खाते जर उघडले आणि त्यांचं वित्तीय समावेशन त्या पद्धतीने करून घेतलं, तर निश्चितच वित्तीय समावेशन वाढू शकतं आणि त्याचे लाभ वंचित गटातील लोकांना, विकर सेक्शनमधील लोकांना मोठ्या फार प्रमाणात होऊ शकतात आणि देशामधील विकासाचा समतोल या माध्यमातून होऊ शकतो किंवा या गरीब लोकांना विकासाच्या संधी या माध्यमातून प्राप्त होऊ शकतात, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.